ज्या मिसिंग लिंकची चर्चा आणि मिसिंग लिंकची नोंद गिनीज बुकमध्ये झाली, ज्या मिसिंग लिंकच्या बोगद्यांची आणि मिसिंग लिंकची जी चर्चा आणि त्याची नोंद वर्ल्ड बुकमध्ये झाली, ते खरोखरच आपल्याला एकदम छान वाटलं. प्रत्येकाला चांगला अभिमान वाटला, कारण आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्याच मुंबईच्या जवळच आणि पुण्याच्या मध्ये असणारा हा मिसिंग लिंकचा बोगदा बनला आणि हा रोड बनला आणि त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली. पण मित्रांनो, याची रंजक गोष्ट काही वेगळीच होती. जेव्हा पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर 2च दिवसामध्ये या मिसिंग लिंक या रोडवरती आपल्याला खड्डे पाहायला भेटले. त्यानंतर पुढची रंजक गोष्ट ती अशी आहे की 6 तारखेला जो पाऊस लागला, त्या पावसामध्ये मिसिंग लिंकच्या पुढचा म्हणजे बाहेरचा जो भाग आहे, जो बोगद्याच्या जवळचाच भाग, जो टनेलच्या जवळचा भाग आहे, त्या भागावरती सर्वात जास्त वरून पाण्याचा फ्लो आला आणि त्या पाण्याच्या फ्लोनेच मिसिंग लिंकच्या समोरच मोठी दरड होती ती कोसळली, म्हणजे मलबा कोसळला. आणि त्याच पद्धतीनं बाजूला असणारा जो कठडा बांधला जातो, जे बोगद्याच्या ज्या टनेलच्या बाजूला म्हणजे फ्रंट भागाला जो मलबा असतो, तो सुद्धा खाली पडलेला आपल्याला पाहायला भेटला. अशा पद्धतीचं यांचं हे काम होतं. कारण का, याच्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार असेल. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या पद्धतीनं उद्घाटन करण्याची यांना घाई होती, ज्या पद्धतीनं आपण कुठेतरी चांगलं काम करतो किंवा आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोचावं, या पद्धतीनं आपल्याला कुठेही सेफ्टी पाहायला भेटत नाही. तर मित्रांनो, एवढे करोड रुपये खर्च केले आणि अशा पद्धतीने जर पहिल्याच पावसात जवळजवळ 1 आठवडा झाला पाऊस सुरू होऊन आणि याची नोंद झाली आहे गिनीज वर्ल्ड बुकमध्ये, त्यात जर या मिसिंग लिंकवरती अशा पद्धतीने जर पहिल्याच पावसामध्ये जर असं घडत असेल तर खरोखरच किती दुर्दैव आहे. कारण बनवणाऱ्यांनी, ज्यांनी इंजिनियर होते असतील, त्यांनी याचं प्लॅनिंग केलं नसेल का की पावसामध्ये जर समजा पाऊस मोठा आला तर बोगद्याच्या समोरच अशा पद्धतीनं पाण्याचा फ्लो येऊन अशा पद्धतीने ही भूस्खलन होऊ शकतं, असं त्यांनी कधी पाहिलं नसेल का, किंवा याचं ऑडिट झालं नव्हतं का, असा प्रश्न निर्माण होतो. खरोखरच या मिसिंग लिंकची जशी गिनीज वर्ल्ड बुक यामध्ये नोंद झाली, त्याच पद्धतीनं तो एका पावसामध्येच म्हणजे पहिल्याच पावसामध्ये अशीसुद्धा त्याची ही पडझड झाली, याचीसुद्धा नोंद होईल. मित्रांनो, या सर्व कामावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा.